आणि एक महत्त्वाची बातमी आहे। उद्धव ठाकरे विश्वासघातकी आहे तसं सुधीर मुनगंटीवार यांनी टीका करताना म्हटलेलं आहे। सुधीर मुनगंटीवार यांची जोरदार आपण टीका बघतोय। उद्धव ठाकरेंनी आम्हाला देखील धोका दिलाय असं सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय। प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे आणि राऊतांसोबत खरं बोलत आहेत। प्रकाश आंबेडकर हे ठाकरे आणि राऊतांबरोबर खरं बोलतायत असं मुनगंटीवारांनी म्हटलेलं आहे। मुनगंटीवार यांनी ठाकरेंवरही टीका केली आहे। मैत्रीपूर्ण लढत होणार आहे काही जागेंवर। काँग्रेस आणि ठाकरे गटात काही सांगलीच्या जागेवर एकमत होत नाही, भिवंडीच्या जागेवर वाद सुरू आहे। चांगलं आहे ना, अप्रत्यक्ष एखाद्याच्या हाताने काम चांगलं झालं। आमच्या तेव्हा म्हणायचे ना, एक कथा सांगायचे की अगर राम राम म्हणता येत नव्हतं म्हणून तो मरा 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 म्हणायचं तर राम येऊन जायचं। कमीत कमी देशहितासाठी बाकी काही करू शकत नाही, कमीत कमी एकमेकाशी भांडून आम्हाला निवडून आणत असेल तर त्यांचं मनापासून स्वागत केलं पाहिजे। देवा अशी बुद्धी दर निवडणुकीत यांना दे। प्रकाश आंबेडकर सोबत गेले नाही। आता संजय राऊतांवर प्रकाश आंबेडकर आरोप करते की त्यांनी मला हरवण्याचा कट रचला होता। नाही मग बरोबर आहे ना, आमचा एवढा आम्हाला धोका दिला, जनतेला धोका दिला तर आदरणीय आंबेडकर साहेबांना आता अनुभूती आम्हाला तर आली ना। मला वाटतं की उद्धवजींवर विश्वास ठेवावा आणि आम्ही तर ठेवत नाही, बाकीच्यांनी लवकर सुधारणा झाली तर बरं। सर्वांना सोबत घेतलं पाहिजे। राजकारण म्हणजे काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे की याचा जो कोणता प्रॉफिट येईल तो डिव्हिडंड म्हणून आम्ही वाटून घ्यायचा असं आहे का? उद्या म्हणजे मी नाव घेत नाही पण उद्या काँग्रेसचा अतिशय मोठा नेता आमच्या पक्षात आला तर काय त्याच्या अनुभवाचा फायदाच होईल ना। शेवटी प्रत्येकामध्ये काही तर गुण नक्कीच आहे। येणार आहे कोणी? खूप जण येणार आहे। येणार काय, तुम्ही रोज पाहता तरी तुम्ही म्हणता की येणार आहे का कोणी? एवढी काय वाट पाहताय तुम्ही? खूप जण येणार आहे। फक्त आता अशोक चव्हाणजी आले, आता बाकी वेटिंगमध्ये येईल, ते काय अडचण नाही। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।